नमस्कार मित्रांनो. जगातल्या सर्वाधिक यशस्वी, श्रीमंत आणि शांत लोकांमध्ये एक समान गोष्ट असते. हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांची समान गोष्ट म्हणजे सकाळची दिनचर्या. होय, रॉबिन शर्मा यांच्या मते जर तुम्ही तुमच्या सकाळवर ताबा मिळवला तर तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यावर ताबा मिळवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या पुस्तकातील 4 महत्त्वाचे नियम पाहणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे करिअर, आरोग्य आणि मानसिक शांतता एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकता. चला तर मग सुरू करूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सकाळी 5 वाजता उठून नक्की करायचं काय, यासाठी या पुस्तकात 20-20-20 चा फॉर्म्युला सांगितला आहे. 5 ते 6 या एका तासाला व्हिक्टरी हवर म्हटले जाते आणि त्याचे 3 भाग केले जातात. आता 3 भाग कसे, तर पहिले 20 मिनिटं म्हणजे जेव्हा तुम्ही 5 वाजता उठता तेव्हापासून, म्हणजेच 5 ते 5:20 या वेळेत उठल्या तीव्र व्यायाम करा, योगासने करा. त्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि संपूर्ण दिवस तुमचा उत्साह टिकून राहतो. आता त्यानंतरचे 20 मिनिटं म्हणजेच 5:20 ते 5:40 शांतता आणि चिंतन करा. या 20 मिनिटात तुम्ही एकदम शांत बसा, ध्यान करा, मेडिटेशन करा, प्रार्थना करा किंवा एखादी डायरी लिहा. आजच्या दिवसाचे नियोजन करा. यामुळे मनातील गोंधळ दूर होऊन तुमच्या जगण्यात स्पष्टता येऊन जाते. आणि तिसरे 20 मिनिटं खूप महत्त्वाचे आहे. त्या शेवटच्या 20 मिनिटात म्हणजे 5:40 ते 6 यावेळेत तुम्ही नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. यावेळेत तुम्ही आत्मचरित्रे, बिझनेस किंवा सेल्फ हेल्प पुस्तके वाचू शकता, ऑडिओ बुक ऐका किंवा नवीन कौशल्य शिका. जगातील 95% लोक जागे होण्यापूर्वीच तुम्ही रोज ज्ञानाने त्यांच्या पुढे गेलेले असतात. लक्षात ठेवा. बरेच लोक फक्त माइंडसेट बद्दल बोलतात, पण रॉबिन शर्मा सांगतात की यश आणि आनंदासाठी 4 गोष्टी संतुलित असाव्या लागतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे माइंडसेट, मानसिकता. तुमचे विचार जर सकारात्मक असेल तर तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित होईल. पण जर तुमचे विचार जर नकारात्मक असतील तर तुम्ही किती ध्येय ठेवले तरी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाऊ शकणार नाहीत. म्हणून तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा, कारण ते ध्येयावर केंद्रित होतात. दुसरी गोष्ट भावनिक आरोग्य. मनात कोणाबद्दलही राग ठेवू नका, मत्सर ठेवू नका किंवा कटुता न ठेवता फक्त आणि फक्त कृतज्ञता बाळगा. तिसरी गोष्ट शारीरिक आरोग्य. उत्तम आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप याद्वारे शरीराला ऊर्जावान ठेवत राहा. चौथी गोष्ट आत्मिक शांतता. स्वतःच्या अंतर्मनाशी जोडलेले राहा आणि अहंकारापासून दूर राहा. जेव्हा ही 4ही साम्राज्य बळकट होतात तेव्हा माणसाला रोखणे अशक्य होऊन जातं. सकाळी लवकर उठण्याची सवय एका रात्रीत लागत नाही हे मान्य आहे. म्हणून या पुस्तकानुसार कोणतीही सवय मेंदूमध्ये कायमस्वरूपी बसण्यासाठी 66 दिवस लागतात. यामध्ये देखील 3 टप्प्याचा प्रवास होतो. पहिला टप्पा म्हणजे जुन्या सवयी मोडणे. हा टप्पा सर्वात कठीण असतो आणि इथेच बहुतांश लोक हार मानतात. दुसरा टप्पा म्हणजे पुढचे 22 दिवस. मेंदू नवीन सवय स्वीकारत असतो. इथेच गोंधळ आणि थकवा जाणवू शकतो. तिसरा टप्पा शेवटचे 22 दिवस. सवय तुमच्या रोजच्या दिनचर्येचा भाग बनते आणि 66 दिवसानंतर सकाळी 5 वाजता उठणे तुमच्यासाठी अगदी सोपे आणि नैसर्गिक होऊन जाते. सकाळी 5 वाजता उठायचं असेल तर त्यासाठी रात्रीची तयारी ही तितकीच महत्त्वाची आहे. रॉबिन शर्मा सांगतात की झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप बंद करा.
रात्री 10 वाजता झोपा, जेणेकरून तुम्हाला 7 तासाची झोप मिळेल. कारण चांगल्या सकाळची सुरुवात ही आदल्या रात्रीच्या चांगल्या झोपीनेच होते. मित्रांनो, बदल सुरुवातीला कठीण, मध्ये गोंधळाचा आणि शेवटी अत्यंत सुंदर असतो. जर तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर उद्यापासूनच 5 AM क्लबचा भाग बनण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही उद्या सकाळी किती वाजता उठण्यासाठी तयार आहात नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, नक्की लाईक करा आणि मित्रांबरोबर देखील शेअर करा. आणि अशाच पुस्तकाच्या आणि इतर गोष्टीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.